हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळेजण? आणि तुम्हाला बॅकग्राऊंड बघून कळत असेल की आज मी कुठेतरी बाहेर आहे. म्हणजेच कुठे आहे तर मी दीदीकडे आली आहे. आज सकाळीच आली दीदीकडे. आणि याच्या अगोदरचा ब्लॉग म्हणजे मंदारांबोचा ब्लॉग्समध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण गेलो होतो फिश मार्केटमध्ये. सकाळ सकाळ गेलो होतो. ॲक्च्युली तिकडे लेट झालं आणि भरपूर गोष्टी आम्ही बघितल्या. इतकी मोठी मोठी मच्छी बघितली आणि त्याच्यानंतर आम्ही फर्स्ट टाइम तिकडे गेलो होतो. त्याच्यामुळे तो एक्सपिरियन्स एकदम भारी होता. आणि तिथून फिश सुद्धा आणलेली आहे आणि आम्ही डिरेक्ट फिश वगैरे घेऊन इथेच आलो. भाऊ काय करतोयस? व्हिडिओ अपलोड करतोय. सो आम्हाला एवढी मजा आली ना, बापरे. आणि एवढ्या भयानक फिश, किती किलोच्या असतील त्या फिश? किती किलोची होती ती? भाई साहब होती 20 जास्त 50-60 किलोची ती मच्छी होती. म्हणजे तुम्ही त्या ब्लॉग मध्ये बघितलं 10,000ची सुरमई. 10,000ची सुरमई, बापरे. आणि आपल्यासाठी काय काय मोठी जी फॅमिली असते ना 10-1 लोकांची, त्याच्यासाठी मोठी फॅमिली आणि हॉटेल्समध्ये वगैरे, तर त्यासाठी ते फिश तिकडून येतात आणि आपल्यासारखे पण जातात तिकडे आणि मस्त फ्रेश मच्छी आपल्यासाठी घेऊन येतात घरच्यासाठी. तर आम्ही सुद्धा तसंच आणलेलं आहे. फिश सुद्धा घेऊन आलेलो आहोत. खूप दिवस झाले आम्ही आलो नव्हतो दीदीकडे आणि माझ्या हातची फिश सगळ्यांना खूप आवडते घरी आणि जिजूंना दीदीला सुद्धा आवडते. सो असा एक आजचा बेत होता की हा आपण करूया इकडे फिश वगैरे आणि जिजूंना सुद्धा देऊया, दीदीला सुद्धा. इव्हन अयांना सुद्धा फिश जास्त खूप आवडते. आणि इकडे तर सगळी मी फिश क्लीन करून ठेवते. ऑलरेडी मी इकडे कोळंबी क्लीन करून घेतलेली आहे. क्लीन म्हणजे त्यांनी साफच करून दिली होती पूर्ण वाटा. आणि मस्त एकदम फ्रेश पण मिळाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे की स्वस्त पण मिळाली आपल्याला जशी हवी आहे तशी. थांबा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही कोळंबी आहे. ही मला वाटतं मी जवळजवळ 10 वेळा धुतली असेल. स्वच्छ करून घेते, त्यातून कचरा निघाला. कारण कसं ते लोक सोलतात ते थोडं थोडं कुठे कुठे राहतं, कव्हर राहतं कुठे कुठे. त्यात जरी त्या लोकांनी स्वच्छ केलं तरी पण ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे जवळजवळ 9-10 वेळा. आणि इकडे पापले आहे, पापले. आणि अरे ह्याच्यातून फेस निघत होता. गाय जी कोलबी आहे ना, तर दीदी म्हटली की ह्याला फेस येतो. तर बाय गे, तर फेस काढेपर्यंत तिने 10 वेळा तरी ह्याला घासला असेल. 10 वेळा, 10-12 वेळा, 12 वेळा तू धुतलंही नाही. खूप वेळा. तेव्हा ते जाऊन आता ते एकदम चमकवलेलं आहे. अरे यार, एवढं जास्त क्वांटिटी बघून ना, म्हणजे आज गटारी आहे रे आपली. दिवाळी आहे ही. कारण आपल्या मीरा रोड मध्ये बांगडे 100चे 4 सांगितले ना, तेव्हाच मी नुसता पागल झालो. म्हटलं की भाई कुठे आपल्याकडे 40-50चा एक बांगडा, कुठे कसले बांगडे भाई, खूप मोठे आणि होती फ्रेश होते. अरे यार, मैं तो बोलता हूँ जान जाए लेकिन मैं इधर ही चाहे. मी सगळे साफ करून ठेवले आणि आता फ्रीज मध्ये पुन्हा ठेवून देते. आणि त्याच्यानंतर पापलेट पण मस्त मिळाले खूप. ये देखो भाई, आया छोटा डॉन. कशा आमच्या पिल्लू? हाय करा या सगळ्यांना. हाय. ये मगाशी फिश वगैरे क्लीन करून झाली. त्याच्यानंतर मी डायरेक्ट आता तुम्हाला भेटते, कारण मधल्या वेळात मी सगळ्यांसाठी एक छान पापलेट फ्राय करून घेतलाय. आणि त्याच्यानंतर इकडे सगळी फिश मॅरिनेट करून घेतले, सगळे पापलेट सगळ्यांसाठी. इकडे प्रॉन्स ग्रीन मसाला करायचा, त्याचं पण वाटण घेतलेलं आहे आणि सगळं याच्यामध्ये वाटण टाकलेलं आहे. फोडणीला सुद्धा आपल्याला हे थोडं ग्रीन वाटण लागणार आहे, तर ते सुद्धा काढून घेतलंय. फिश मॅरिनेट करून ठेवलेली आहे. त्याचा आपल्याला रसा करायचा आहे, पापलेटचा रसा. आणि त्याच्यानंतर खाली पण इकडे ठेवलेली आहे फिश मॅरिनेट करून, ही आपल्याला फ्राय करायची आहे. तर असं सगळं आजचा मेन्यू असणार आहे एकंदरीत फिशचा. दीदी तू काय भाजतेस? कापूर भाजते. आणि आता हे वाटण वाटते ते मी आपलं हे पापलेटचा रसा करायचा. त्यासाठी आज दीदीला आराम दिलाय ताई. आज दीदीला फुल तो आराम. मध्ये काय लागतं ते देते दीदीला, थोडी हेल्पसाठी. तर अयान बाहेर खेळतोय. अयान मागे बाहेर चप्पी पण करून घेतोय आणि तो वादक पण बनलाय. काय बनवते आज? फिश बनवते ना पिल्लू? येस. आता एकीकडे आपला पापलेटचा रसा होतोय आणि आता एक साईडला मी प्रॉन ग्रीन मसाला तयार करते. तर थोडक्यात तुम्हाला सांगते, प्रॉपर रेसिपी मी परत कधी बनवेल तेव्हा नक्कीच सांगेन, पण आता थोडीशी घाई आहे त्याच्यामुळे पटापट आपण सांगते तुम्हाला. हा जो ग्रीन मसाला आहे त्याच्यामध्ये मी घेतले कोथिंबीर, अद्रक, लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण या गोष्टी घेतलेल्या, त्याची फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इकडे मीठ आणि कोकमाचं आगळ असेल तर ते, लिंबू किंवा कोकम काही चालेल आंबटपणासाठी, तर ते मिक्स करून त्याच्यामध्ये थोडासा हा मसाला याच्यामध्ये ऍड केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता ऍड करते याच्यामध्ये हळद आणि एकदम जरासं लाल तिखट. ऍक्च्युली याच्यामध्ये लाल तिखट नाही ऍड करत, पण मी थोडंसं एकदम टेस्टसाठी थोडंसं करते. मिक्स करून घेते सगळं आता हे ऍड केलं त्याच्यामध्ये. आणि आता इकडे फ्राय करायला घेते.
प्रॉन्स फ्राय झालेले आहेत. कर्दी वाटते ना छोटी, पूर्ण हे झाले सोप केले कारण ते पाण्यामध्ये होते ना त्याच्यामुळे. आणि इकडे ग्रीन मसाला हा तयार आहे. त्याच्यानंतर थोडंसं एक्स्ट्राचं पाणी होतायचं ते याच्यामध्ये काढून घेतलं. आज एकदम वेगळीच करते. इकडे पॅन ठेवला, तेल ऍड करते. या ग्रीन मसाला याच्यामध्ये ऍड करू. इकडे आपले पापलेट पण झालेले आहेत. पापलेटचा रस्सा, आज दावत आहे. ऍड करूया आणि छान मिक्स करून घ्यायचं एक 2 मिनिटं. आणि त्याच्यामध्ये लगेच आपण कोळंबी ऍड करायची. परतून घेऊया. प्रॉन्स ग्रीन मसाला तसाच असतो. आपण फ्राय करून घ्यायचं अगोदर आणि त्याच्यानंतर पुन्हा पॅनमध्ये तेलामध्ये तो ग्रीन वाटर ऍड करायचा. त्याच्यामध्ये थोडेसे हळद वगैरे काही टाकली तर आणि थोडासा मसाला, फिश मसाला पण इकडे आहे, फिश करी मसाला, तो आपण याच्यामध्ये ऍड करूया. इकडे मी छानपैकी आता आहे ना पापलेटचा रस्सा करते. छान असा मसाला तयार केलेला आहे. तर तो मसाला मी सांगितलेला आहे मंदारा मोका ब्लॉग या चॅनलमध्ये. तुम्हाला जर आवडत असेल फिश वगैरे, तुम्ही फिश लवर असाल तर नक्की तिकडे जाऊन बघा. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि आज ताई एकदम एप्रिन घालून एकदम प्रॉपर शेफ झालेली आहे. येस, ती तिकडे आल्यावर आमची सिस्टम बदलते. अशी हायफाय सिस्टम होऊन जाते. ओके, सो येस, आपण इकडे आता उकळी आलेली आहे आणि त्याच्यानंतरची प्रोसेस आहे की इकडे आता पापलेटचे पीस ऍड करतो. पॉकेट आहे ना, 2 पॉकेट आहे. ये जॉय गोंडू बाळ आहे. तू गोंडाच बाळ आहेस ना. ह्याच्या आतमध्ये काय नाही, ह्याच्या बाजू टी शर्ट आहे. ही तुला आतमध्ये दाखवते मी केवढी फिश बनवली. चल आपण फिश बघूया. ओके, कम 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 कम. फिश बनवले मी. काय काय बनवलं बे बघ. हे बघ पॉम्फ्रेट. हे बघ इकडे होतं. चल आपण जाऊया. ए पळा 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 पळा. गुदगुली करू तुला गुदगुली मला कर. तू फिश खाल्ली ना. येस, कशी वाटली तुला. छान वाटली. अगं माझं बर्थडे. गुड मॉर्निंग. ये गुड मॉर्निंग वन्स अगेन. जुजू झाली तुझी. येस. आता काय खेली करतो तू. येस. तिकडे पण आहे ना कोपऱ्यात कोणतरी. इकडे कोण आहे दाखव. कोण आहे तिकडे. नाही राईट हँड साईडला. हे बघ इकडे. इकडे छोटूशा कोण आहे. सॉक्स. खेलू करतोस ना तू त्याच्यासोबत. येस. बाय बाय. ओके, सो नेक्स्ट डे सेम ब्लॉग. काल रात्री खूप जास्त मजा आली आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच झोपून गेलो. त्याच्यामुळे ब्लॉग एंड करायचा राहून गेला. आणि फिश तर अमेझिंग झाली होती. सगळ्यांना खूप जास्त आवडली आणि खूप जास्त एन्जॉय केला. अयासोबत छान टाइम स्पेंड केला कारण माझं नेहमीच असतं की अयासोबत जास्त टाइम स्पेंड करायला मिळावा असं वगैरे. सो नेहमी ते पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे काल छान जास्त वेळ मिळाला म्हणून ब्लॉग पण एंड करायचं राहून गेला. सो मी आता ब्लॉग एंड करते. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ज्या काही रेसिपीज असतील त्या मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करेनच. काल थोडीशी घाई होती म्हणून ते पूर्ण मला दाखवता नाही आलं, बट तरी पण आपण करूच. आणि येस, एकंदरीत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता आज आम्ही मे बी संध्याकाळपर्यंत निघू इथून. थोडंसं अजून काम आहे ते कम्प्लीट करून. सो येस, भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर ऑल. बाय.